नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी प्रकरण नंबर 7 मौर्यकालीन भारत अभ्यासणार आहोत. या प्रकरणात आपणास दोन घटक अभ्यासायचे आहेत. पहिलं म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि दुसरा घटक म्हणजे मौर्य साम्राज्य. तर चला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराणमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले. पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दारियुश सम्राटच्या कालावधीत दारिक नावाचे चलन वापरले जायचे. ते कशा प्रकारचे होते या ठिकाणी आपल्याला या छायाचित्रात आपण बघू शकतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला घटक ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी याचा अभ्यास करणार आहोत. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. या ठिकाणी सम्राट सिकंदर यांचे छायाचित्र देण्यात आलेले आहे. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. या ठिकाणी आपणास दिसेल की सिकंदराच्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारची नाणी, विशेष करून चांदीची नाणी वापरली जायची आणि त्याच्या दोन्ही बाजूला कशा प्रकारे छायाचित्र होते हे आपणास या ठिकाणी दिसते. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. घटक नंबर 2 मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणता येईल. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थ्यांनो, विशाखदत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उघडले आहे. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या विशेष योगदानास खूप महत्त्व आहे. पुढे मॅगस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागड जवळील सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. असे मानले जाते आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राजाचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते. कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण समजून घेऊया की मौर्यकालीन भारत. या ठिकाणी ग्रे रंगामध्ये आपल्या लक्षात येईल, थोडंसं राखाडी रंगामध्ये दिलेलं आहे की मौर्य साम्राज्य हे कुठपर्यंत पसरलेलं होते. तर आपल्या लक्षात येईल की भारताचा वायव्य भाग, भारताचा उत्तर भाग, भारताचा मध्य आणि अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्राच्या खालचा भाग हा मौर्य साम्राज्यामध्ये विलीन होता. म्हणजे जवळजवळ पूर्ण भारत हा मौर्य साम्राज्याच्या अखत्यारीत होता. या ठिकाणी सम्राट अशोकांचे काही शिलालेख दाखवण्यात आलेले आहेत. त्यानंतर स्तंभलेख, त्यानंतर त्यांचे साम्राज्य बाउंड्री हे या ठिकाणी आपणास दिसते. आणि त्या काळात आधुनिक शहरे कोणती होती हे सुद्धा आपणास समजते. पुढे जाऊया. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदेशी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. या ठिकाणी सम्राट अशोकाचे छायाचित्र आपणास दिसते. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी
अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. या ठिकाणी हे नेहमी लक्षात ठेवा की सम्राट अशोकाचा संदेश काय होता. सम्राट अशोकाचा संदेश खालीलप्रमाणे आहे. मात्या पित्यांची सेवा करणे चांगले आहे. ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय होय. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नकाशामध्ये काही स्तंभलेखक आणि शिलालेख दर्शवायचे आहेत. चला तर पुढे जाऊया. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. पुढे मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पहिला विभाग म्हणजे पूर्व विभाग, तोशाली, जो ओडिशामध्ये येतो. दुसरा विभाग म्हणजे पश्चिम विभाग, म्हणजे उज्जैनी, मध्य प्रदेशमध्ये येतो. तिसरा विभाग म्हणजे दक्षिण विभाग, सुवर्णगिरी, जो कर्नाटकमध्ये आज कनकगिरी या भागामध्ये मोडतो. नंबर 4 उत्तर विभाग, तक्षशिला, म्हणजे पाकिस्तान, या आजचा जो पाकिस्तान आहे त्या भागामध्ये मोडतो. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. मौर्यकालीन लोकजीवन कसे होते ते आता पाहूया. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगाट्याचा खेळ, बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव दिले होते. या ठिकाणी स्तंभ शीर्षक पद्धतीचे होते. या ठिकाणी आपल्याला या छायाचित्रात दिसेल. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये बाराबार येथील लेणे या ठिकाणी आपणास दाखवलेले आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. त्या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील तीनच आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला कोणकोणते प्रश्न पाठाखाली दिलेले आहेत हे या ठिकाणी दिसत असेल.
त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.